हे जे काही निवडणूक पूर्व सर्वे येतात आणि हे तथाकथित सर्वे जे काही नेरेटिव्ह आणि व्यूहरचना सेट करण्याचा जो प्रयत्न करतायत, मला वाटतं की या सर्वेवरती कितपत आपण विश्वास ठेवावा याच्यावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण झाले। आणि म्हणून गेल्या काही निवडणुकांचा जर आपण संदर्भ पाहिला तर हा संदर्भ असा होता, गुजरातमध्ये हरणार सांगितलं, उत्तर प्रदेशमध्ये सांगितलं हरणार आहे, आता 5 राज्याच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला एकही राज्य येणार नाही असं सांगितलं। पण आपण पाहिलं असेल की काय झालं, आता 5 राज्यात 3 राज्य आले, गुजरात पण आलं, एवढ्या मोठ्या मोदींच्या नंतर एवढ्या मोठ्या मताधिक्य 3/4 बहुमत आलं, उत्तर प्रदेश देखील जिंकलं। आणि म्हणून हे जे काही सर्वे झालेले आहेत या सर्वेवरती कितपत विश्वास ठेवावा हीच खरी शक्यता आहे। पण त्या सर्वेमध्ये देखील मोदीजींच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी आणि एनडीए जिंकणार आहे असं सुचवलेलं आहे। परंतु हा जो काही महाराष्ट्रातला सर्वे दाखवलेला आहे तो मला वाटतं की शेवटी सर्वे हा कसा चुकीचा आहे किंवा कसा हा वेगवेगळा आहे। महाराष्ट्रामध्ये सध्या जी महायुतीची परिस्थिती आहे ती निश्चित स्वरूपामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं परफॉर्म केल्याशिवाय राहणार नाही। म्हणजे देशात मोदी जिंकतायत मात्र महाराष्ट्रात हरतायत हा जो काही विरोधाभास दाखवलाय याच्यात कुठलंही तथ्य नाही। महाराष्ट्रामध्ये देखील भारतीय जनता पार्टी, अजितदादा गट, एकनाथ शिंदे गट, शिवसेना हे महायुती 45+ केल्याशिवाय राहणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।